हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपला टॉपिक आहे माय डेली रुटीन. म्हणजेच मराठीत काय, तर माझा रोजचा दिनक्रम, किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की माझी रोजची दिनचर्या किंवा माझी दिनचर्या म्हणजेच रोजचा दिनक्रम. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी करत असतो, रोजच्या गोष्टी की त्या रोजच केल्या जातात, त्या आपण आज इंग्रजीमध्ये शिकणार आहोत. तर ह्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत किंवा रोजचा जो दिनक्रम आहे, तो आपण एक एक मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. आणि अशा प्रकारे मग पूर्णपणे तुमचा रोजचा दिनक्रम किंवा रोजची दिनचर्या ही इंग्रजीतून तयार होणार आहेत. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला आता सुरू करूया. तर इथे बघा, माय डेली रुटीन म्हणजेच आधीच मी तुम्हाला सांगितलं माझा रोजचा दिनक्रम. तर सर्वात आधी सेंटेन्स सकाळी उठल्यापासूनचं आहे. काय आहे? मी रोज सकाळी 6 वाजता उठतो किंवा उठते, असं सुद्धा असू शकते. फिमेल असलं तर आपण मी रोज सकाळी 6 वाजता उठते. म्हणजे सेंटेन्स इंग्रजीमध्ये पण सेम येणार आहे. मग आता इथे कसं येणार आहे? मीसाठी आय, उठतो किंवा उठते, त्यासाठी आपण घेणार आहोत गेट अप. आय गेट अप म्हणजेच मी उठतो किंवा मी उठते. केव्हा उठते? रोज सकाळी 6 वाजता. म्हणून आपण इथे घेणार आहोत ॲट 6 AM. AM म्हणजेच अर्थात मॉर्निंग असलं तर आपण काय म्हणतो? AM. 6 AM इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजेच काय, तर सकाळी. केव्हा? रोज. इन द मॉर्निंग एव्हरी डे म्हणजेच काय, रोज सकाळी. बघा, आय गेट अप ॲट 6 AM इन द मॉर्निंग एव्हरी डे. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की काही काही वेळेला आय गेट अप असतं किंवा आय वेकअप असतं. मग गेटअप केव्हा वापरायचं? तर आपण स्वतःहून जागे होतो, आपण स्वतःहून उठतो, त्यावेळेला काय, आय गेट अप. आणि वेकअप म्हणजे दुसरं कोणीतरी आपल्याला जागं करतं, म्हणून त्यासाठी आपण तेव्हा काय वापरायचं? वेकअप. मग इथे दिलेलं आहे म्हणजे मी रोजची सवय, त्यामुळे मी रोजच माझा स्वतः उठतो. आय गेट अप ॲट 6 AM इन द मॉर्निंग एव्हरी डे. नंतर आठवड्याच्या शेवटी मी सकाळी 7 वाजता उठतो किंवा उठते. आता आठवड्याच्या शेवटी म्हणजेच काय, की शनिवार रविवार, त्यालाच आपण विकेंड म्हणतो. म्हणजेच आठवड्याच्या शेवटी सुट्टी असली तर आपण 7 वाजता उठतो, किंवा काही जण 8 वाजता उठत असतील तर इथे 8 वाजता उठतो किंवा उठते असं टाकायचं. मग आता इथे काय घेणार आपण? ऑन विकेंड्स म्हणजेच काय, आठवड्याच्या शेवटी. विकेंड्स. आय, आता इथे आपण वेकअप घेणार आहोत. आय वेकअप ॲट, केव्हा उठतो? 7 वाजता. 7 AM सकाळी म्हटलं आहे म्हणून इन द मॉर्निंग असं घ्यायचं. ऑन विकेंड्स आय वेकअप ॲट 7 AM. आता इथे इन द मॉर्निंग घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, कारण इथे AM घेतलेलं आहे म्हणजेच ही सकाळची 7ची वेळ आहे, यावरून क्लिअर होते. घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. आठवड्याच्या शेवटी मी सकाळी 7 वाजता उठतो किंवा उठते. ऑन विकेंड्स आय वेकअप ॲट 7 AM, किंवा 8 वाजता उठत असाल तर ॲट 8 AM असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, उठल्यानंतर काय करतात? आता इथे वेकअप काय का घेतलं? कारण सुट्टीच्या दिवशी आपल्याला कुणीतरी उठवत असतं, म्हणून मी मुद्दामून इथे वेकअप वापरलेला आहे. उठल्यानंतर मी दात घासतो किंवा घासते आणि आंघोळ करतो किंवा करते. उठल्यानंतर म्हणजेच काय, आफ्टर वेकिंग अप किंवा गेटिंग अप म्हटलं तरी चालेल. आफ्टर वेकिंग अप म्हणजेच काय, तर उठल्यानंतर. आफ्टर वेकिंग अप काय करते? मी दात घासतो. म्हणजेच काय, आय ब्रश माय टीथ. दात, एक दात असला त्याला टूथ म्हणतो, पण इथे आपण सर्व दात घासतो म्हणून आपण इथे टीथ घेणार आहोत. आय ब्रश माय टीथ. आणि काय करतो नंतर? आणि आंघोळ करतो. अँड काय करतो? आंघोळ करणे, त्यासाठी आपण काय घेतो? अँड टेक अ बाथ, किंवा तुम्ही टेक अ शॉवर असं सुद्धा म्हणू शकता. टेक अ बाथ किंवा शॉवर असं सुद्धा तुम्ही
म्हणू शकता. बघा, आफ्टर वेकिंग अप आय ब्रश माय टीथ अँड टेक अ बाथ किंवा टेक अ शॉवर. त्यानंतर नेक्स्ट काय करतो, त्यानंतर मी चहा आणि नाश्ता करतो किंवा करते. मग आता त्यानंतर म्हणजेच काय, आफ्टर दॅट म्हणजेच काय, त्यानंतर. आफ्टर दॅट आय हॅव किंवा हॅव ऐवजी तुम्ही टेकसुद्धा म्हणू शकता. आय टेक किंवा आय हॅव. काय घेतात तुम्ही, टी म्हणजेच काय, चहा आणि नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट. अगदी सोपं आहे. आफ्टर दॅट म्हणजेच त्यानंतर. आय हॅव किंवा आय टेक टी अँड ब्रेकफास्ट, अशा प्रकारे. त्यानंतर आता पुढे काय आहे, सकाळी 9 वाजता मी ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघतो. म्हणजेच काय, एखादा जण ऑफिसला जात असेल किंवा कोणी शाळेत जात असेल तर तुम्ही तसं इथं चेंज करू शकता. सकाळी 9 वाजता मी शाळेत जाण्यासाठी घरातून निघतो. विद्यार्थी असतील किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक असतील ते सुद्धा इथे शाळेमध्ये जाण्यासाठी घरातून निघतो असं टाकू शकतात. मग आता इथे ॲट 9 AM. आता इथे सकाळी इथे AM लिहिलं आहे त्यामुळे घेण्याची गरज नाही किंवा आपण घेतलं तरी चालेल. आय लिव्ह म्हणजेच काय, निघणे. आय लिव्ह होम म्हणजेच काय, मी घर सोडतो किंवा मी घरातून निघतो. कशासाठी, टू गो टू द ऑफिस. बघा, ॲट 9 AM इन द मॉर्निंग असं सुद्धा चालेल, कारण AM आहे त्यामुळे सकाळी क्लिअर झालं. ॲट 9 AM आय लिव्ह होम टू गो टू द ऑफिस. मी सकाळी 9 वाजता ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघतो किंवा निघते. त्यानंतर ऑफिसमध्ये मी माझे काम मन लावून करतो किंवा करते. अर्थातच सर्वच जण ऑफिसमध्ये काम प्रामाणिकपणे करतात किंवा मन लावून करतात. मग आता ऑफिसमध्ये म्हणजेच काय, इन द ऑफिस. इन द ऑफिस आय डू, मी करतो किंवा करते काय, माझे काम. म्हणजेच काय, माय वर्क सिन्सिअरली. बघा, आय डू माय वर्क सिन्सिअरली म्हणजेच मी माझे काम प्रामाणिकपणे करतो किंवा करते किंवा मन लावून करतो. इन द ऑफिस आय डू माय वर्क सिन्सिअरली. त्यानंतर दुपारी 1 वाजता मी जेवण करतो. लंच ब्रेक असतो त्यामुळे इथे काय घेणार आपण, की दुपारी 1 वाजता मग काय घेतात तुम्ही, लंच. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ॲट 1 PM. बघा, दुपारी म्हणून आपण इथे PM घेतलं. आय हॅव लंच किंवा आय टेक लंच असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मी वरती तुम्हाला सांगितलेलं आय हॅव म्हणू शकता किंवा आय टेक म्हणू शकता. इथे दुपारी PM घेतलेला आहे त्यामुळे इथे दुपारी आफ्टरनून लिहिण्याची गरज नाही, ती क्लिअर होऊन जाते. ॲट 1 PM आय हॅव लंच किंवा आय टेक लंच. दुपारी 1 वाजता मी जेवण करतो. लंच म्हणजेच काय, दुपारचे जेवण. आता नेक्स्ट, संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटते. संध्याकाळी मग आता हे कसं घेणार, द ऑफिस क्लोजेस ॲट 6 PM. बघा, संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटते. द ऑफिस क्लोजेस ॲट 6 PM. मी संध्याकाळी 7च्या सुमारास घरी येतो किंवा घरी येते. म्हणजे 6ला ऑफिस सुटल्यानंतर घरी 7 वाजता मी पोचते किंवा सुमारास मी घरी येतो किंवा येते. मग आता हे कसं घेणार, आय कम होम म्हणजे मी घरी येते किंवा घरी येतो केव्हा, 7च्या सुमारास, अराउंड 7 इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग. बघा, मी संध्याकाळी 7च्या सुमारास घरी येतो. आय कम होम मी घरी येतो अराउंड 7 म्हणजे 7च्या सुमारास इन द इव्हिनिंग म्हणजेच काय, तर संध्याकाळी.
आता नेक्स्ट काय करतो आपण, घरी आल्यानंतर मी थोडी विश्रांती घेतो किंवा घेते आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. बघा, घरी आल्यानंतर म्हणजेच काय, आफ्टर कमिंग होम. काय करतात तुम्ही, मी थोडी विश्रांती घेतो किंवा घेते. आय टेक सम रेस्ट. रेस्ट म्हणजेच काय, विश्रांती. मी थोडी विश्रांती घेतो किंवा घेते. आय टेक सम रेस्ट. आणि काय करतात, आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. म्हणजेच आपण इथे काय घेणार, आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवतो म्हणजेच काय, अँड. आणि म्हणजेच अँड वेळ घालवणं म्हणजेच काय, स्पेंड टाईम. वेळ घालवतो कोणासोबत, माझ्या कुटुंबासोबत. म्हणजेच काय, विथ माय फॅमिली. म्हणजेच काय, तर माझ्या कुटुंबासोबत. घरी आल्यानंतर मी थोडी विश्रांती घेतो आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. आफ्टर कमिंग होम म्हणजे घरी आल्यानंतर. आय टेक सम रेस्ट. आय टेक सम रेस्ट म्हणजेच काय, मी थोडी विश्रांती घेतो. अँड स्पेंड टाईम विथ माय फॅमिली. किंवा काही जण घरी आल्यानंतर चहा घेत असतील, कॉफी घेत असतील, तर इथे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. म्हणजेच काय, आफ्टर कमिंग होम आय टेक टी किंवा कॉफीसुद्धा म्हणू शकता. अँड टेक सम रेस्ट आणि नंतर विश्रांती करता, असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जेवणानंतर मी रात्री 10 वाजता झोपायला जातो. जेवणानंतर म्हणजेच काय, आफ्टर हॅव्हिंग डिनर. डिनर म्हणजेच काय, तर रात्रीचे जेवण. आफ्टर हॅव्हिंग डिनर आय गो टू बेड. गो टू बेड म्हणजे झोपायला जाणे. आय गो टू बेड. केव्हा झोपायला जाता, 10 वाजता. रात्री 10 वाजता. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ॲट 10 PM. बघा, अशा प्रकारे आफ्टर हॅव्हिंग डिनर म्हणजेच काय, जेवणानंतर. मी रात्री 10 वाजता झोपायला जातो. आय गो टू बेड ॲट 10 PM. म्हणजे बघा, अशा प्रकारे तुमचं रोजचं डेली रुटीन, तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करतात, या सर्व गोष्टी इथे आलेल्या आहेत. किंवा काही जणांच्या बाबतीत त्यांचा रोजचा दिनक्रम थोडा वेगळा असू शकतो, काही गोष्टी इथे ॲड असू शकतात, तर त्यासुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली रोजची दिनचर्या किंवा रोजचा दिनक्रमसुद्धा तुम्ही म्हणू शकता, तो आपण कसा घालवतो, तो आपण मराठीत तर सहजपणे सांगतो, पण इंग्रजीमध्ये मग तो कसा सांगायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडमध्ये तो शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.